पुण्यामध्ये सध्या शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये असलेल्या एका मजारीवरून मोठा वाद पेटलेला पाहायला मिळतोय। खरं तर या ठिकाणी 3 ते 4 महिलांनी नमाज पठण केलं, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सुरू झालेला हा सगळा वाद आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी कालच खरं तर 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। ही जी मजार आहे ती काढून टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय आणि त्याच्यानंतरच खरं तर ही मजार कधीपासून आहे किंवा ती काढली जावी नाही जावी या विषयावरती बरंच विचारमंथन होत असलेलं पाहायला मिळतंय। याच सगळ्यावरती आपणही बोलणार आहोत। माझ्याबरोबर इतिहास अभ्यासक संजय सोनावणी सर आहेत। सर, काय सांगाल तुमच्या अभ्यासानुसार ही मजार नेमकी केव्हापासूनची? ज्या वेळेस मोहम्मद तुघलकाचं महाराष्ट्रावर आक्रमण झालं म्हणजे 13व्या शतकामध्ये, त्याच्याबरोबर जे सुफी संत आले होते ते थोरले शेख सल्ला दर्गा जो आहे आणि छोटा शेख सल्ला दर्गा आहे, आणि हे त्यांच्यानंतर 20-30 वर्षानंतर आले हे जे ख्वाजा हजरत ख्वाजा हुसैनी, आणि ते त्यांचे शिष्य होते, शिष्य बनले। त्यांचा मृत्यू झाला। मग त्या दोन्ही दर्ग्यांच्या बाजूलाच म्हणजे बडा शेख सल्ला दर्गाच्या ते बाजूलाच आहे आणि शनिवारवाड्याला लागून आहे तो दर्गा, तिथे बांधला। पण त्या अत्यंत छोट्या प्रमाणात मजार म्हणजे साधी एक मकबरा टाईप बांधकाम होतं, कारण ते शिष्यच होते शेवटी। नंतर बाजीरावाने ज्यावेळेस 1730 साली ते शनिवारवाड्याचं बांधकाम चालू केलं, त्यांनी त्या जागेला कसलाही धक्का न लावता ते बांधकाम थोरल्या बाजीरावांनी केलं। आणि जे मस्तानी जी बाजीरावाच्या जीवनात आली होती, त्या मस्तानी दरवाजा त्या बाजूनेच काढला, कारण तिला तिथे जाऊन नमाज पडणं म्हणा किंवा दर्शन घेणं म्हणा हे सोपं जावं, हा बाजीरावाचा उदात्त हेतू होता। आणि खरं सांगायचं तर शिवाजी महाराजांचं काळ असेल म्हणजे ते 13वं शतक ते आता 21वं शतक, एवढा मोठा प्रदीर्घ काळ त्याला झालेला आहे। आता हे हिंदुत्ववादी संघटना किंवा वैदिकवादी संघटना हा जो वाद काढतात, हा म्हणजे खरं सांगायचं म्हणजे बिंडोकपणाचा वाद आहे। केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणा किंवा कोणत्या तरी विषयावर लक्ष आठवायचं असेल तर हे हिंदू मुस्लिमांचा वाद काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करतात। आणि मुख्य यातली बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वसामान्य सर्व माणसं आहेत, आपण भारतीय आहोत, या सगळ्यांनी आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे। आणि नमाज पडला, आता महिला कुठे नमाज पडू शकतात? इस्लाममध्ये महिलांना नमाज पडायची काही बंदी नाहीये, उलटे हिंदूंमध्ये आहे एक विशिष्ट मंदिरामध्ये महिलांनी जायचं नाही। अशा दुष्ट परंपरा हिंदू धर्मांमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये नाहीये। मग त्यांनी तिथे नमाज पडला म्हणून म्हणजे काहीतरी तुमचा पावित्र्याचा भंग झाला? प्रार्थनाच केली ना शेवटी, नमाज अदा केला म्हणजे ईश्वराची, त्यांनी त्यांच्या ईश्वराची प्रार्थना केली, त्याच्यात आक्षेप घेण्याचं काय? आणि ते गोमूत्राने शुद्ध करतात, ही तर अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे। एका प्राण्याच्या मूत्राने तुम्ही एखादी जागा शुद्धच कशी करू शकता? ते अशुद्धच करणार तुम्ही। तर अशा प्रकार करणं हे गैर आहे, हे प्रकार थांबले पाहिजेत। आणि हे जे काही संघटना याच्या ज्या पडल्या आहेत, यांचे काही त्यांना प्रसिद्धीची हापापलेले असतात किंवा त्यांचे काहीतरी स्वार्थ असतात त्याच्यामध्ये। आणि दुसरीकडे एक ही गोष्ट सत्यच आहे की मुस्लिमांना दबावण्याची साठी हे अनेक उपद्रव आहेत, कारण 3 वर्षापूर्वी हा वाद झालेला आहे। 3 वर्षापूर्वी मी याच्यावर हेच बोललो होतो, परंतु 3 वर्षानंतर आताच का वाद काढला? 3 वर्ष कुठे गेले होते हे लोक? म्हणजे यांना धर्माची काही घेणं देणं नाहीये, यांना फक्त वाद पाहिजे, कसला तरी वाद पेटवायचा, दंगा करायचा असा हेतू आहे, हे आपल्याला उघडपणे दिसतंय। सर, तुम्ही जसं सांगितलं की खूप वर्षांपासूनची ही सगळी मजार आहे, मात्र ही मजार ज्यांची आहे त्यांच्याविषयीचे काही संदर्भ इतिहासामध्ये आढळतात का, किंवा या मजारीविषयी कुठे लिखित काही स्वरूपात आढळतंय का? त्यांचा वक्फ बोर्ड आहे, ब्रिटिश गॅझेटियर मध्ये पण नोंद आहे त्या हजरत ख्वाजा हुसैनींबद्दल, त्याची नोंद आहे, ते शिष्य होते ही नोंद आहे। त्यामुळे इतिहासात काहीच नाहीये असं काही नाहीये, तो इतिहास पुरातन काळापासून म्हणजे 700 वर्ष आज ती तिथे मजार आहे। तिचं उलट बाजीरावाच्या काळामध्ये तिचं परत हे केलं गेलं, काय म्हणतो आपण त्याला, जीर्णोद्धार। म्हणजे मजार आधीची आहे थोडक्यात, शनिवारवाडा नंतरच आहे, मजार आधीपासूनच आहे तिथे 13व्या शतकापासून। आणि शनिवारवाडा तर 1730 साली बांधकाम सुरू झालं, त्यामुळे ते मजार नंतर आली का 30 वर्षापूर्वी आली, हे जे दावे केले जातात ना त्याला कसलाही आधार नाही, हे पोकळ दावे आहेत। खरं म्हणजे इतिहासाचा कसलाही अभ्यास करत नाही, यांना फक्त वाद काढायचा आहे। आणि तुम्ही 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या आधीच्या ज्याही वस्तू आहेत, म्हणजे मुस्लिमांच्या असतील, ख्रिश्चनांच्या असतील, हिंदूंच्या असतील, वैदिकांच्या असतील, त्या तशाच्या तशा ठेवणं हे कायद्यानेच किंवा घटनेनेच बंधनकारक केलेलं आहे।
असं असताना तुम्ही घटनेचाही भंग जर करत असाल, भारतीय कायद्याचा भंग करत असाल, तर हे लोकशाहीला म्हणजे लोकशाही राष्ट्राला काही शोभणारी गोष्ट नाहीये. नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजेत. सर, आता आपण जसं बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये असंही म्हटलं जातंय की मुळात त्या ठिकाणी नमाज पढायला नको होता. ज्यांनी नमाज पढला त्या अज्ञात महिलांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला गेलाय. मात्र मुळातच हा प्रश्न निर्माण होतो की जसं तुम्ही सांगितलं की जिथे मस्तानी दरवाजा आहे त्या ठिकाणीच ती मजार आहे, म्हणजे जिथे ती मजार होती तिथून मस्तानी दरवाजा काढला का तर मस्तानीला थोडंसं तिथे जाता यावं वगैरे. तर मुळात मस्तानीने या शनिवार वाड्यामध्ये कितीदा नमाज पढला असेल ज्या नमाजावरून आता एवढा वादंग उठलाय? खरं म्हणजे पहिल्या बाजीरावाला जो मनस्ताप सहन करावा लागला, त्यातले जे सनातनी लोक होते म्हणजे वैदिक धर्माचं कर्मकांड पाळणारे लोक होते, त्यांनी मस्तानीला प्रचंड विरोध केला आणि बाजीरावाला विरोध केला. बाजीराव उलटा त्या मनस्तापामुळे त्याचा मृत्यू लवकर झाला. आता खरं म्हणजे बाजीराव हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं फार मोठं प्रतीक आहे, परंतु ते यांना सहन झालं नाही. परंतु मस्तानी शनिवारवाड्यात काही काळ का राहिलेली आहे, कारण नंतर तिच्यासाठी मग इथे कोथरूडला किंवा पाबळला स्वतंत्र वाडा बांधून द्यावा लागला बाजीरावाला. परंतु ही मजार तिथे आहे. मस्तानी तिथे अनेक वेळा नमाज पढला असणार आहे, कारण इस्लाममध्ये महिलांना नमाज पढायला बंदी नाही. आणि त्या कुठेही म्हणजे स्वच्छ, फक्त जागा स्वच्छ पाहिजे एवढंच त्यातलं काय म्हणू आपण त्याला अट तेवढीच आहे. आता शनिवारवाड्यामध्ये त्या हिरवळीवर बसून त्यांनी जर नमाज पढला असेल तर त्यात गैर काहीच नाही, काहीच गैर नाही, त्या पडू शकतात. तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो टिकणार नाही, तो टिकू शकत नाही. कारण त्यांचा हेतू जर असा असता की काहीतरी उपद्रव करायचा आहे, तर त्या 2 महिला दिसतात आपल्याला, जे काही फोटो मिळाला, जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरनं 2-3 महिला आहेत. त्यांचा हेतू असा दिसतच नाही ना की तिथे जाऊन काहीतरी आरडाओरडा करणं, हे करणं किंवा संख्येने लोकांना गोळा करणं. कारण जर नमाज पढायचाच असता, असा त्रास द्यायचा म्हणून, तर सगळे पुरुष मुस्लिमही आले असते ना, तेच जास्त संख्येने आले असते, मग काय केलं असतं. पण इथे तसा हेतूही दिसत नाहीये, काहीतरी पावित्र्य भंग करणं किंवा असा काही हेतू दिसत नाही. त्यांनी नमाज पढला, सारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काही आक्षेप घेण्यासारखं तरी काहीच नाही, कायद्याने आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये, कारण त्यांनी तिथे कसलाही उपद्रव माजवायचा प्रयत्नही केलेला नाहीये. शांततामय मार्गाने त्या आल्या, महिला नमाज पढला आणि गेल्या. सर, जेव्हा काही दिवसांपूर्वी मस्तानीबद्दल थोडंसं आक्षेपार्ह बोललं गेलं होतं, तेव्हा हेच सगळे लोक होते जे मस्तानीच्या बाजूने बोलणारे होते की मस्तानी बाईसाहेब आमच्या योद्ध्या होत्या, हे होत्या, ते होत्या, असं खूप चांगलं बोललं गेलं. मात्र जेव्हा हिंदू मुस्लिमांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र मुस्लिमांना टार्गेट केलं जातं आणि सोयीस्कररित्या मस्तानी आपली की नाही असं केलं जातंय सध्या राजकारण्यांकडून, असं वाटतं का? खरं म्हणजे काय झालं, गेल्या 15-20 वर्षात जसं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हापासून एक हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला तणाव वाढवला जातोय, गेलेला आहे. म्हणजे अगदी अखलाकपासून आपण ते सगळे बघतो, म्हणजे गोहत्याबंदी असेल, राम जन्मभूमी असेल किंवा वक्फ बोर्डाचा जो कायदा बदलायचा प्रयत्न झाला तो असेल. त्यामुळे मुस्लिमांना चारही बाजूने कसं दबावता येईल हा प्रयत्न चालू आहे. आणि हे जे आता मस्तानीची बाजू सोयीच्या वेळेस घेतात, परंतु खुद्द ज्यावेळेस मस्तानी हयात होती, बाजीराव सारखा महायोद्धा, महापराक्रमी माणूस, सर्वसमावेशक माणूस, सहिष्णू माणूस, त्याला मात्र त्रास देणारे कोण होते? त्याला मुस्लिमांनी नाही त्रास दिला, त्याला शनिवार वाड्यातल्याच त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी प्रचंड मनस्ताप दिलेला आहे की ज्याच्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला. त्यामुळे हे सोयीस्कररित्या धोरणं बाळगणं हे काही यांना शोभत नाही, खरं म्हणजे शोभतच नाही. त्यांनी असे नीच प्रकार बंद केले पाहिजेत आणि भारतीय समाजाला एक शांतता नांदावी, सौहार्द नांदावं, यासाठी उलटा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि नाही ते करत नसतील तर बाकीच्या सर्व समाजाने त्यांना ठासून विरोध केला पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊ. म्हणजे केवळ आता हिंदू मुसलमान प्रश्न म्हणून मुसलमानांनी मुसलमानांचीच बाजू पाहिजे, हिंदूंनी हिंदूचीच बाजू पाहिजे, हे असा भेद करून चालणार नाही ना. तर एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर या सगळ्यानंतर जसं मी आधीही म्हटलं होतं की 8 दिवसांचा अल्टिमेटम या संघटनांकडून देण्यात आलाय की 8 दिवसात ती मजार हटवा, अन्यथा आम्ही आणखी जास्त आक्रमकपणे या सगळ्या विषयामध्ये उतरू, असं त्यांनी म्हटलंय. तर मुळात ही मजार हटवता येईल का अशा पद्धतीने जो काही विरोध होतोय त्यामुळे? पुरातत्व खात्याची जरी ताब्यात नसली तरी पुरातन वास्तू संरक्षण जो कायदा आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी जी काही स्थिती असेल ती तशी सर्व धर्मस्थानांबद्दल किंवा ऐतिहासिक वास्तूंबद्दल ती तशी ठेवायची, अशी एक तरतूदच आहे. त्यामुळे
यांचे जी 7 दिवसाची काही अल्टिमेटम दिलाय, हा अल्टिमेट त्यांनी नोव्हेंबर 2022 साली दिला होता. त्यानंतर एकदम खाडकन ते थंडही पडलं. म्हणजे आता जसं उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात, तर एक वातावरण निर्मिती करायची आहे का, मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे का, यांचे स्वार्थ काय आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. यांचं काही धर्मावर प्रेम आहे, जे हिंदूच नाहीत, जे सनातनी म्हणवतात स्वतःला, हिंदू म्हणवत नाहीत, म्हणजे वैदिक आहेत, त्या वैदिकांना या हिंदूंच्या प्रश्नात लक्ष घालायचं कारणच काय. म्हणजे असं त्यांना प्रश्न आता विचारलाच गेला पाहिजे, कारण त्यांचा संबंधच नाही आहे. तरी असं जर ते करत असतील तर मग हे जी हिंदू परंपरा आहे ही सहिष्णू परंपरा आहे. महाराष्ट्रात सुफी परंपरा 13व्या शतकापासून सुरू झाली, तुघलकाच्या वेळेपासून. शेख महम्मदासारखे जे लोक होते त्यांनी तर विठ्ठल असेल, कृष्ण असेल, यांच्यावर काव्य लिहिलेलं आहे मोठं. एवढंच काय, यांचेच प्रिय संत रामदास यांना प्रिय आहे. संत रामदासाने मुसलमानी अष्टक लिहिली आणि त्यांनी उलट असं म्हटलंय की हवा एकच आहे, पाणी एकच आहे, त्यात जर फरक नाही तर मग अल्लाह आणि देवामध्ये काय फरक आहे. म्हणजे असं संत रामदासांनी म्हटलंय. त्याची 8 फार मोठी काव्य आहेत, त्यांची हिंदू मुस्लिम ऐक्याची ग्वाही देणारी काव्य आहेत. असं असताना आणि आदिलशाह जो होता तो सरस्वतीचा पूजक होता, त्याचं काय करणार तुम्ही. म्हणजे जो स्नेहाचा सौहार्दाचा इतिहास आहे त्याला तुम्ही द्वेषामध्ये, कट्टरतेमध्ये बदलून मन विखारी काय करता. उलट तुम्ही ही परंपरा जास्त पुढे नेली पाहिजे, वाढवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी परंपरा, म्हणजे महाराष्ट्र जो आपण कुलदैवतच होतो शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचं, ते सर्वसमावेशक होते, ते सहिष्णू होते. बाबा शेख याकूब सुफी संतच होते, त्यांचं दर्शनाला ते जायचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे वैर नव्हतंच कधी, असायचं कारणही नाहीये. भविष्यामध्ये तुकाराम महाराजांनी अल्ला देवे अल्ला खिलावे असा सुंदर अभंग लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही संतांची परंपरा विसरणार, शिवाजी महाराजांची परंपरा विसरणार, आणि 700 वर्षात जे कोणी त्याला हिंमत नाही केली त्या मजर, कारण हिंदूही जातात, मुस्लिमही जातात, उर्सामध्ये सर्व समाविष्ट होतात. बाजीरावाने तर त्या उर्साची जी मिरवणूक निघते तिचा मार्गही ठरवून दिला होता. म्हणजे एवढा तो, म्हणजे बाजीरावही सहिष्णू होता, नाहीतर मस्तानीशी लग्न कशाला केलं असतं. इव्हन त्याच्या मुलाची म्हणजे शमशेर बहादरची मुंज व्हावी असा त्याचा हट्ट होता, तर नकार कोणी दिला, याच वैदिकांनी नकार दिला ना. म्हणजे ही असहिष्णू परंपरा कोण जपतंय हे आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा प्रश्न हिंदू व्हर्सेस मुस्लिम नाहीये, तो वैदिक व्हर्सेस मुस्लिम असा आहे. त्यामुळे हिंदूंनी तर यांना अजिबात साथ देऊ नये आणि यांच्या बुद्धी द्यावी अशी यांच्या ईश्वराला मीच प्रार्थना करतो. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय नक्कीच हा मुद्दा आता प्रचंड तापलेला पाहायला मिळतोय. दोन्ही संघटना एकमेकांच्या विरोधात ठाकलेले पाहायला मिळतात. मुस्लिम समाजाच्या अर्थातच या सगळ्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. मात्र जसं सरांनी सांगितलं, ही जी काही मजार आहे, या मजारीला थोडका नाही, जवळपास 600-700 वर्षांचा इतिहास आहे. आणि इतका मोठा इतिहास असताना ही मजार 7 दिवसांमध्ये काढून टाकण्याचा जो काही अल्टिमेटम देण्यात आला तो मुळातच उचित नाहीये असं इतिहास तज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि त्यानंतर आता आपण बघतोय की हे सगळं प्रकरण अर्थात पोलिसांपर्यंत गेलेला आहे, गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे या सगळ्यावरती नेमकं पुढे काय होतं, हा जो काही अल्टिमेटम दिलाय याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, या मजारीचं रक्षण करण्यासाठी नेमकं कायद्याच्या दृष्टिकोनातून काय काय केलं जातं, की मग ही मजार हटवण्याकडे खरंच काही तशा पद्धतीची कारवाई केली जाते का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.